श्रमजीवी संघटना महाराष्ट्र संविधानाचा अमृत महोत्सव सोहळा दिनांक 26/11/2024 रोजी उसगाव येथे संपन्न झाला. तसेच प्रमुख पाहुणे अध्यक्ष रामभाऊ अशोक सापटे, दत्तात्रय कोलकट, केशव नातकर संघटनेचे उपाध्यक्ष, बालाराम भोईर जनरल सेक्रेटरी, वीर जवान पत्नी स्मिता सालस, आमदार स्नेहा डुबे पंडित, सागर देसकर, तानाजी लांडगे, गौतम पाटील साहेब, गणेश सापटे साहेब, प्रदीप चौधरी. श्रमजीवी संघटना महाराष्ट्र संविधानात अमृत महोत्सव सोहळ्यात श्रमजीवी संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व महिला परिवारांची हजारो संख्येने उपस्थिती होती. तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. दोन महत्त्वाच्या बाबींचं उद्घाटन झालेलं आहे. एक, स्वातंत्र्यासाठी जे शहीद झाले, हुतात्मे झाले आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांच्या रक्षणाकरता, देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या अंतर्गत जे हुतात्मे झाले त्यांच्या स्मृतीची अमरज्योत ही या ठिकाणी आपण वीरपत्नी स्मिता साळसकर यांच्या हस्ते प्रज्वलित केलेली आहे. भारतीय संविधानाचा हा अमृतकाळ आज संपतोय. 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मूलभूत अधिकार आपण नंतर तिथे गेल्यानंतर त्याबद्दल बोलू. परंतु या मूलभूत अधिकारामध्ये राज्य 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 किंवा इंग्रजीमध्ये स्टेट 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 हे वारंवार आलेले. उदाहरणार्थ समतेचा अधिकार, समानतेचा अधिकार आणि कायद्यापुढील समान संरक्षण राज्य नाकारणार नाही. मग हे राज्य कोण हा प्रश्न आपल्याला शिकवताना आला आणि त्यावेळेला माझ्यासमोर राज्याचा गाडा कोण हाकतं असा प्रश्न होता आणि त्यातून ही कल्पना आली की राज्याचा गाडा हाकणं. मग हा राज्याचा गाडा म्हटल्यानंतर गाडा म्हणजे काय आणि मग बैलगाडी डोळ्यासमोर आली. हे एक प्रतीक आहे, ते लक्षात घ्या. हे प्रतीक आहे, शिक्षणाचं माध्यम आहे. राज्य ह्या संकल्पनेमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या सांगितल्या? 2 सांगितल्या. एक, भारताचं संसद, लोकसभा आणि राज्यसभा आणि राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदा, ज्याला कायदे मंडळ असं म्हणू, ते कायदे मंडळ. आणि दुसरा भाग आहे शासन, सरकार. सरकारचे भाग किती? तर सरकारचे भाग आहेत 2. एक, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमधून बनणारं मंत्रिमंडळ आणि दुसरं नेमलेले, नियुक्त केलेले प्रशासन. हे दोन्ही मिळून शासन होतं. हे 4थीला आहे आणि हे MAला सुद्धा आहे किंवा IAS होणाऱ्यांना मसुरीला सुद्धा हेच शिकवलं जातं. पण हे सोपं कसं करायचं? तर या ठिकाणी आपण ही जी बैलगाडी पाहतो हा राज्याचा गाडा आहे. या ठिकाणी बैलगाडीवाला जो आहे, ज्याला खेड्या म्हणतात, हा खेड्या म्हणजे कायदे मंडळ आहे. लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद कायदे मंडळाच्या रूपामध्ये तो खेड्या बसलेला आहे. आणि गाडा प्रत्यक्ष हाकण्याचं जे काम करतात, प्रत्यक्ष हाकण्याचं, अंमलबजावणी करण्याचं, त्याच्या रूपामध्ये एक असतं मंत्रिमंडळाचा, जे वाहक आहेत, खरे वाहक. आणि हे जे वाहन प्रत्यक्ष वाहून नेणारं, गाड्याचा वाहून नेणारे आहेत, त्यातला एक हा प्रशासनाच्या रूपामध्ये आहे आणि दुसरा मंत्रिमंडळाच्या रूपामध्ये आहे. आणि या प्रशासनाला संयमित करण्यासाठी, अंकुश ठेवण्यासाठी, कायदे बनवण्यासाठी आपल्याला याच्यावर बरंच काही शिकवता येण्यासारखं आहे. परंतु ते जे अंकुश, आपण ज्याला पागा म्हणतो, ते निरनिराळे विधानसभेची आयुधं ही त्यांच्यामध्ये आहेत की ज्यामुळे ते कार्यकारी यंत्रणेवर किंवा सरकारवर अंकुश ठेवू शकतात. विविध पद्धतीने आपल्याला याला शिकवता येण्यासारखं आहे. मूलभूत अधिकारामध्ये हा एक महत्त्वाचा भाग, याला अनुच्छेद 12 म्हणतो, त्याला आपण प्रतीक बनवण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, हे प्रतीक आहे. पलीकडे
एक कातकरी कुटुंब आहे. मूलभूत अधिकार 75 वर्ष झाली. पण मूलभूत अधिकारामध्ये जे अधिकार आहेत ते सर्व शिकवायचे कसे, तर त्या ठिकाणी शिकवता येण्यासारखे आहेत. उदाहरणार्थ तिथे बकऱ्या घेऊन जाणारा मुलगा आहे, म्हणजे शिक्षणाचा अधिकार आहे, परंतु प्रत्यक्षात शिक्षणाचा अधिकार त्याला मिळालेला नाही. तो मिळवून द्यायची जबाबदारी राज्य या व्यवस्थेची आहे. म्हणजे त्याच्यासाठी कायदेमंडळाने कायदे केले पाहिजेत आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला एकूण 4 मुलं दिसतात. याचा अर्थ कुटुंब नियोजन यावर भर देण्याची आवश्यकता आहे. ती कुपोषित मुलं आहेत. तो कातकरी जो आहे तो देखील कुपोषित आहे. त्या कुपोषणाचा प्रश्न आहे. त्यातून जगण्याचा अधिकार जो आहे तो जगण्याचा अधिकार हा यातून आपल्याला शिकवता येतो. शिक्षणाचा अधिकार शिकवता येतो. शोषणाविरोधी अधिकार शिकवता येतो. असे अनेक पद्धतीचे अधिकार हे या संविधानातलं जे शब्द आहेत त्याला मूर्तरूप देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. हे शिक्षणाचं केंद्र आहे. माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की निर्णय शाळा महाविद्यालय यांना इथे पाठवा. आपल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपण बोलावलं होतं की त्या शाळा आश्रमशाळा जर आले तर त्यांना संविधान काय, हे स्वातंत्र्यवीरांचं स्वप्न काय, संविधानाचं महत्त्व काय, पलीकडे आपण स्वातंत्र्य सभागृह उभं केलेलं आहे ज्यामध्ये छत्रपती शिवरायांपासून ते संविधान ज्यांनी निर्माण केलं ते बाबू राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी मूलभूत अधिकार लिहिले. आणि पलीकडे आपण जाणार आहोत तर त्या ठिकाणी आपण देशाचे पंतप्रधान आपण प्रत्येकजण होऊ शकता. आपण तुझा एक सेट उभा केला आहे ज्यावर कुणीही आपल्यापैकी त्या पोडियमवर उभा राहू शकतो, फोटो घेऊ शकतो आणि आपल्या घरी देशाचे पंतप्रधान म्हणून फोटो लावू शकता. याचा अर्थ काय, तर देशाचा पंतप्रधान या देशाचा नागरिक कोण होऊ शकतो ते आपण तिथे शिक्षण दिलेलं आहे. मग या देशाचा नागरिक कोण होऊ शकतो त्याच्याबद्दलची माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे संविधानामधलं जे काही महत्त्वाचे भाग आहेत ते या संपूर्ण या भागामध्ये आपण चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं उद्घाटन आज माननीय जिल्हाधिकारी गोविंद बोडके साहेब, मान्य आयुक्त अनिल पवार साहेब, मान्य उपायुक्त पोलीस उपायुक्त भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि सहाय्यक अतिरिक्त आयुक्त हेरवाडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, स्मिता आणि विद्या यांच्या उपस्थितीमध्ये हेमा आणि श्रावण यांच्या हस्ते व्हावं, याला एक महत्त्व आहे. श्रावण आणि हेमा हे 78 वर्षाचे आहेत आणि ते मोखाड्याला राहतात. त्यांना मुलबाळ नाही. डहाणूला ते वीटभट्टीवर काम करत होते. या वयामध्ये 750 विटा पाडल्याशिवाय ते खाऊ शकत नव्हते. त्यांच्यावर अन्याय जेव्हा सुरू झाला आणि आपल्याला कळलं त्यावेळेला आपण प्रशासनाची मदत घेऊन त्यांना मुक्त केलं. आणि त्यावेळेला लक्षात आलं की त्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं, रेशन कार्ड नव्हतं, घर नव्हतं, त्यांना संजय गांधीची योजना नव्हती. आणि मला जिल्हाधिकारी साहेबांना हे धन्यवाद द्यायचे आहेत की आपले त्या ठिकाणचे तहसीलदार मयूर यांनी त्यामध्ये सहकार्य केलं आणि सर्व पद्धतीचं त्यांना आज आधार कार्डपासून रेशन कार्डपासून संजय गांधीची योजनासुद्धा त्यांना लागू करून दिली. असे 78 वर्षाचे आदिवासी कुटुंब, आदिवासी नागरिक आपल्या देशामध्ये आहेत आणि ते आज त्या प्रतीकाचं, या राज्य या संकल्पनेच्या प्रतीकाचं उद्घाटन या ठिकाणी करायला आले. मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देईन या ज्यांनी उद्घाटन केलं त्यांना. आणि आपण त्या ठिकाणाकडे जाऊन मग आपण मूळ कार्यक्रमाकडे जाऊया. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर सीमेवर व सीमा अंतर्गत लढलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी आम्ही अशी शपथ घेतो आहोत की
संविधान जपण्यासाठी व टिकवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार व हक्क लोकांपर्यंत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. सरकारला शक्य तिथे सहकार्य करू आणि आवश्यक असल्यास संघर्ष करू. जिंदाबाद. मी कोणाला गाईड करावं इतकं खरंच मी काही मोठी नाही आहे. आज मी इथे आले ते तुमचे विवेक भाऊ आणि मी अत्यंत बालपणापासून एकत्र मोठे झालो आहोत. नंतर विवेक भाऊ जे काम करतायत आज 40-45 वर्ष तुमच्यामध्ये राहून, त्याची सुरुवात माझ्या बालपणापासून झालेली होती. तिथे पण त्यांनी साने गुरुजींच्या ह्याच्यातनं बरंच काम केलेलं होतं आणि आज त्याच्या कामाचं हे स्वरूप मी पहिल्यांदाच इकडे आल्यानंतर एवढं भव्य दिव्य पाहिलं. मला खूपच त्याचा अभिमान वाटतोय आज. तसंच माझे पती शहीद विजय साळसकर हे पण आम्ही म्हणजे तुमचे विवेक भाऊ, मी आणि माझे पती आम्ही सगळे एकत्र एका कॉलनीमध्ये राहिलो. अत्यंत सामान्य परिस्थितीमधनं आम्ही इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे. म्हणजे लोकांना काय त्रास असतात, काय विंचवडे असतात याची पूर्णपणे जाणीव आम्हाला आहे. आजच्या दिवशी खूप बोलण्याच्या मनस्थितीमध्ये मी नाही आहे. खरं तर 26/11 हा भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी खूपच त्रासदायक दिवस असतो. जरी माझ्या पतीने या देशासाठी आपले प्राण दिलेले असले तरी माझं वैयक्तिक नुकसान त्याच्यामध्ये भरपूर झालेलं आहे. मला त्यांचा खूप अभिमान आहे. अशोक चक्र सारख्या अत्युच्च ह्यांना त्यांचा म्हणजे त्यांचा मान करण्यात आला. देशाचा खूप मोठा मान त्यांना देण्यात आला. पण एक पत्नी म्हणून दुःख कायम माझ्या बरोबर ती राहणार आहे. 26/11 ही घटना विसरण्यासारखी नक्कीच नाही आणि भारतीय विसरणार पण नाही आहेत ती. कारण तो आपल्यावरती आणि आपल्या संविधानावरती केलेला हल्ला होता. तो इथे लढलं गेलेलं, मुंबईच्या जागेवरती लढलं गेलेलं युद्ध होतं. आणि मला नेहमीच हे सांगावंसं वाटतं ह्याच्यामधनं की आपल्याला कुठल्याही आपल्या देशामध्ये जर शांतता प्रस्थापित करायची असेल, 26/11 सारखा प्रसंग पुन्हा येऊ नये आणि कोणाला त्रास होऊ नये, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपण सक्षम असलं पाहिजे. आपल्याला शस्त्रास्त्राने पण सक्षम असलं पाहिजे आणि मनाने पण खूप सक्षम असायला पाहिजे. तेव्हा हा आपण लढा देऊ शकतो. कारण आपण बाकी किती जरी सुविधा केली तरी आपल्या आजूबाजूची भौगोलिक स्थिती आपण बदलू शकत नाही. जे आपले शेजारी आहेत ते काही आपण चेंज करू शकत नाहीत आणि त्यांच्याकडनं असणारा जो धोका हा कायम आपल्याला राहणार. त्यामुळे आपण सदैव तयार असलं पाहिजे कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोण प्ले करू शकतं तर आपल्या इथे जमलेल्या सगळ्या भगिनी करू शकतात. विजय साळसकर किंवा विवेक पंडित हे काही असा अचानक घडलेले नाहीये. त्यांना तसं ट्रेनिंग त्यांच्या आई वडिलांनी दिलेलं आहे आणि त्याच्यातनं ते निर्माण झालेले आहेत. म्हणजे स्त्रिया आपल्या मुलांना जास्तीत जास्त सक्षम करू शकतात. त्यामुळे त्यांचा देशरक्षणासाठी असणारा भाग फार मोठा आहे. आणि मी आज इथे जमलेल्या सगळ्यांना सांगेन की तुम्ही आपल्या मुलांना खूप चांगलं शिकवा, मोठं करा आणि संविधानाच्या आपल्या असलेल्या अधिकारांबरोबर ती एक नागरिक म्हणून आपल्या काय ड्युटीज आहे त्याचंही आपली काय कर्तव्य आहेत त्याचीही त्यांना जाणीव करून द्या. आणि मला असं वाटतं नक्की ह्या भगिनी हे सगळं करत आहेत. एवढे 2 बोलून शब्द मी थांबते. उपस्थित साळसकर मॅडम, त्यांची कन्या, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित भाऊ, आमचे पालघर जिल्ह्याचे कलेक्टर बोडके साहेब, नवनियुक्त आमदार स्नेहाताई दुबे मॅडम, पवार साहेब, हिरवडे साहेब, चव्हाण मॅडम, तसेच उपस्थित सर्व श्रमजीवी संघटनाचे सदस्य, पदाधिकारी. आज या कार्यक्रमाच्या अनुषंगानं खूप म्हणजे भावूक असा क्षण आहे की या भागामध्ये 26/11ची कायमस्वरूपी आठवण राहावी. 26/11चा हल्ला काय होता हे लोकांना समजावं आणि त्यासाठी त्यातून आपल्याला देशाप्रती आपली काहीतरी दायित्व लागतो, ही आठवण कायम राहावी यासाठी भाऊंनी आज ही ज्योत उभा केलेली आहे. या भागात मला वाटतं पहिल्यांदा असं काहीतरी स्मारक निर्माण झालंय. खरंच आमच्या पोलीस दलाच्या वतीने मी पहिल्यांदा भाऊ तुमचं आभार मानतो. 26/11चा हल्ला जो पोलीस तर कधीच विसरणार नाहीतच. म्हणजे साळसकर साहेब असतील, कामटे साहेब असतील,
त्या एरियामध्ये जनरली आमच्याकडे असं असतं, तुम्हालाही माहिती असेल, कधीतरी अनुभव आला असेल, चोरी वगैरे झाली तर आम्ही म्हणतो की आमच्या एरियात येत नाही, जर काठावर असेल तर. इथे जिथं प्रश्न आपल्या हद्दीचा येतो, एरियाचा येतो, अशा वेळी अशा प्रसंगी आपल्या देशावर झालेला हल्ला, हद्द, माझा एरिया न बघता धावून गेलेले साळसकर साहेब आहेत, ज्यांचा एरियाशी काही संबंध नाही, क्राईम ब्रँचला काम करतायत. कामटे साहेब असतील त्या रिजनला नाही आहेत, दाते साहेब असतील त्या एरियाचे नाही आहेत कुठल्याच. तर अशी सर्व माणसं ही धावून गेले त्या ठिकाणी आपल्या एरियाचा विचार न करता. त्यामुळे 26/11 ही जी घटना अशी आहे, यातून खूप आमच्या पोलीस दलाला शिकायलाही मिळालं आणि त्यातून आम्ही धडे घेऊन बऱ्याचशा आमच्या पोलीस दलामध्ये आवश्यक बदल पण आम्ही घडवून आणले. फोर्स वन सारखी संघटना याच्यातून नव्याने निर्माण केली गेली. भविष्यात असा कोणताही हल्ला झाला तर तितक्याच क्षमतेनं ती परतावून लावून आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठीची जी काही क्षमता आवश्यक आहे ती क्षमता डेव्हलप करण्याचं काम आमचे फोर्स वन ही संघटना करत आहेत, ET सारख्या संघटना करत आहेत, आमचे पोलीस जवान करत आहेत. भाऊंचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. संविधान हे सर्वसामान्यांना कळावं. संविधान, माझं फोनवर बोलताना भाऊंनी ही पण कल्पना सांगितली की प्रत्येक माणूस पंतप्रधान होऊ शकतो. बरोबर आहे ना? ताई आपल्यासारख्याच पहिल्यांदा कार्यकर्ते होते, त्या आमदार झालेले आहेत आज. म्हणजे आपण पुढे जाऊन प्रत्येक माणसाची ॲबिलिटी, आणि ही भारताच्या संविधानात दिलेली ही देणगी आहे आपल्याला सगळ्यांना की कोणताही माणूस जर कॅपॅसिटी असेल, त्याची विल पॉवर असेल तर काही बनवू शकतो, हे दाखवून दिलेलं आहे. भाऊंना परत एकदा या निमित्तानं मी पोलीस दलाच्या वतीनं पुरेसे आभार व्यक्त करून माझे 4 शब्द थांबवतो. जय हिंद. आज संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि 26/11 जो आपला हल्ला झाला होता त्यासाठी, त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या वीरांना नमन करण्यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे, ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंदराव बोडके सर, वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिल पवार साहेब, पोलीस उपायुक्त श्री जयंत भजबले साहेब, स्मिताताई, त्यांची कन्या, आपल्या वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी साहेब, रामकृष्णन सर, वसईचे गटविकास अधिकारी, शरद पाटील सर, सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, आपल्या सर्वांचे लाडके विवेक भाऊ आणि विद्युल्लताताई, आपल्या संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ आणि तुम्ही इथे सर्व जमलेल्या माझ्या संघटनेच्या जीवा भावाच्या भावांनो आणि बहिणींनो, आणि वसईतून इथे आलेले माझे सर्व सहकारी, महायुतीचे सर्व सहकारी, आज खरं तर माझं मन खूप अभिमानाने भरून आलेलं आहे की आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच मी कुठच्या तरी मोठ्या व्यासपीठावर येते आणि ते व्यासपीठ हे माझ्या हक्काचं व्यासपीठ आहे, माझ्या संघटनेचं व्यासपीठ आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नाहीये. आणि जाहीर माझा जो सत्कार झालेला आहे तो पण माझा पहिलाच जाहीर सत्कार आपल्या संघटनेच्या वतीने, आणि इथे ही माझी जन्मभूमी, कर्मभूमी या भूमीत व्हावा यासाठी यापेक्षा माझ्यासाठी कुठची भाग्याची गोष्ट नाहीये. मी सर्वात सुरुवातीला 26/11 आजचा दिवस आहे. आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी, सर्व भारतीयांसाठी खूप वेदनादायी दिवस आहे आणि खूप काही शिकवून जाणारा दिवस आहे. मी स्मिताताई तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे सलाम करते की तुमच्यासारखे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. विजय सरांसारखे अधिकारी होते म्हणून आज आम्ही आहोत, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. आणि त्याची कृतज्ञताची भावना, त्याचे ऋण
हे आम्ही कधीही फेडू शकत नाही. तुमचे कितीही आभार मानले तरीही ते कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यामुळे तुमच्या ऋणातच आम्हाला सदैव राहायचंय. आणि विजय सरांसारखे असे अधिकारी आपल्या भारत भूमीला लाभले हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आणि 26/11च्या ज्या लढाईमध्ये जे सर्व शहीद झाले, जे पोलीस अधिकारी, सैन्यातले अधिकारी, कमांडोचे अधिकारी, NSGचे अधिकारी, हे सर्व जे शहीद झालेले आहेत त्या सर्वांचं ऋण आपल्यावर राहणार आहे. आणि आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ते आहेत म्हणून आपण आहोत. त्यामुळे ही भावना आपण सगळ्यांनी मनात जागृत ठेवून आपल्या मुलांना पोलीस दलामध्ये, सैन्य दलामध्ये की कसं भरती करता येईल, त्यांना कसं तिथे जाऊन देशाची सेवा करता येईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. कारण नेहमी आपण म्हणतो शिवाजी जन्मावा तर तो बाजूच्या घरी, पण असं म्हणून चालणार नाही. प्रत्येक घराघरामध्ये जर विजय सरांसारखी मुलं आणि मुली जन्माला आली तरच आपला देश संरक्षित राहू शकतो. ही भावना आपल्या सगळ्यांना, प्रत्येक आईला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला आपल्या मनात ठेवावी लागणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व वीरांना आपल्या सगळ्यांतर्फे श्रद्धांजली वाहते, सलाम करते. आणि आजचा दिवस हा संविधानाचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्या देशाने संविधान स्वीकारलं होतं आणि त्या संविधानाने आपल्या सर्व भारतातल्या नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले. आणि त्याच मूलभूत अधिकारांसाठीची लढाई आपण गेले 40 वर्ष श्रमजीवी संघटनेमार्फत लढतोय. आपल्यातला प्रत्येक कार्यकर्ता रोज ही लढाई लढतोच ना. त्यामुळे ही लढाई आता मजबूत करून संविधानाच्या 75 वर्षानंतर आपल्या गरिबांच्या शेवटच्या रांगेतला जो शेवटचा माणूस आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत संविधानाचा प्रत्येक अधिकार, प्रत्येक मूलभूत अधिकार त्याला कसा मिळेल हे बघण्यासाठी आपण आता दिवस रात्र एक केले पाहिजेत. 75 वर्ष ओलांडून गेलेली आहेत, पण 100 वर्षाची वाट आपल्याला बघायची नाहीये. जितक्या लवकर होईल तितक्या लवकरात लवकर आपल्याला ही स्वातंत्र्याची किरणं, या मूलभूत अधिकारांची किरणं आपल्या लोकांपर्यंत, वंचितांपर्यंत पोचवायची आहेत. आणि मला विश्वास आहे की इथे तुम्ही सगळे जमलेले जे माझे संघटनेचे वाघिणी आणि वाघ आहात, त्यांच्यामध्ये संघर्षाचं, संघटनेचं रक्त सळसळतंय. भाऊताईंनी आपल्याला संघर्ष करायला शिकवलेला आहे, आपल्याला लढायला शिकवलेलं आहे. शक्य तिथे सहकार्य आणि आवश्यक तिथे संघर्ष हे शिकवलंय ना. मग जिथे आवश्यक आहे तिथे संघर्ष हा केलाच पाहिजे. आणि संघर्ष तिथपर्यंत केला पाहिजे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. आणि त्याचं उदाहरण आता ताजं आहे. आपण पालघरला जे आंदोलन केलं, ठाण्याला जे आंदोलन केलं, ते उदाहरण आपल्याकडे ताजं आहे की जोपर्यंत आपल्याला आपले अधिकार मिळाले नाहीत तोपर्यंत दिवस रात्र एक करून 10 दिवस, 13 दिवस आपण एका ठिकाणी ठाण मांडून बसलो आणि आपण आपले अधिकार मिळवले. आणि ह्याचं सगळं श्रेय हे तुम्हाला जातं, श्रमजीवी संघटनेच्या प्रत्येक सभासदाला जातं, प्रत्येक कार्यकर्त्याला जातं. आणि म्हणून आपली ही लढाई सोपी नाहीये. खूप प्रश्न आवासून आपल्या समोर उभे राहिलेले. आणि मला एक तुम्हाला खात्री द्यायची आहे, तुमची सोनूताई आमदार झाली म्हणजे तुम्ही प्रत्येक जण आमदार झालेला आहात हे लक्षात ठेवा. फक्त वसईचा आवाज विधानसभेमध्ये गाजणार नाहीये, तर श्रमजीवीचा आणि महाराष्ट्रातल्या वंचितांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणार आहे. महाराष्ट्राच्या वंचितांचा, मग तो पालघर जिल्ह्यातला असू दे, ठाणे जिल्ह्यातला असू दे किंवा चंद्रपूर, नंदुरबार मधला असू दे. मला विश्वास आहे की भाऊ आहेत मला मार्गदर्शन करायला. भाऊंच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना आपली गरज आहे, ज्या ज्या गोरगरिबांना आपली गरज आहे, तिथे तिथे आपला आवाज पोहोचवण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करेन. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की तुम्ही सगळे जण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. आणि ही खात्री आणि हा विश्वास हाच मला इथे उभा करतो. ह्या निवडणूक ही सोपी नव्हती, खूप कठीण होती. खूप कठीण लढाईमध्ये आपण उडी घेतलेली होती. आणि जेव्हा आपण उडी घेतली तेव्हा त्याचा निकाल काय लागणार
हा विचार आपण कोणीही केला नव्हता, कारण आपल्याला फक्त भाऊताईंनी लढायला शिकवलेलं आहे. ती लढाई आपण प्राणपणाने लढलो आणि मला अभिमान आहे त्या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण होतात. मला रोज दिसत नव्हतात, माझ्या रोज समोर नव्हतात, पण मलाही माहिती आहे की तुम्ही सगळेजण वसईच्या कान्या कोपऱ्यामध्ये तुमच्या सोनूताईसाठी आणि वसईसाठी, वसईमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत होतात. त्यामुळे ह्या वसईच्या विजयाचं श्रेय जर कोणाला जातं, तो विजयाचा मुकुट जर कोणाच्या डोक्यावर असेल तर तो तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे. तुमच्या सगळ्यांना त्याचं श्रेय आहे आणि वसईची जनता हे ऋण कधीही फेडू शकणार नाही. मी हे ऋण कधीही फेडू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि जे प्रेम, जो पाठिंबा मला तुम्ही आत्तापर्यंत दिलाय. मी 38 वर्षाची आहे आणि 38 वर्ष अधिक 9 महिने 9 दिवस आईच्या पोटातले. तेव्हापासून मी संघटनेची आहे, संघटनेची होती, संघटनेची आहे आणि संघटनेची राहणार आहे. त्या दिवशी कोणाला तरी बोलताना मी एक म्हटलं की संघटनेला माझं कूळ लागलेलं आहे. काहीही झालं तरी हे कूळ हटणार नाहीये. त्याच्यामुळे सोनूताई संघटनेची होती आणि संघटनेचीच राहणार आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचा पाठिंबा मला हवाय, साथ मला हवी आहे. कारण संघटनेची कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी होती त्यापेक्षा आता जबाबदारी माझ्यावर खूप वाढलेली आहे, खूप जास्त वाढलेली आहे. 2 दिवसामध्ये मला असं वाटतंय की माझे खांदे झुकलेले आहेत, इतकी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यांवर आलेली आहे. पण ती जबाबदारी मी तेव्हाच पेलू शकेन जेव्हा तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभ्या असाल. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आहात, भाऊ आहेत, ताई आहेत आणि इथे रामकृष्णन सर आहेत आणि सगळे अधिकारी आहेत. मी पवार साहेबांना कालच भेटून आली, आज फोनवर बोलणं झालं, बोडके साहेबांशी बोलणं झालं. मी तुम्हाला नम्रपणे सांगते की वसईतली स्थिती बदललेली आहे, पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाहीये. त्यामुळे तुमची साथ तर मला लागणारच आहे, पण त्याही पेक्षा जास्त तुमचं मार्गदर्शन मला लागणार आहे. कारण की ही पहिलीच वेळ माझी आहे आणि वेळा कितीही असल्या तरी शेवटी लोकप्रतिनिधी आहे. लोकांसाठी काम करायचं म्हटल्यावर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची साथ आणि मार्गदर्शन असल्याशिवाय हे काम होऊ शकणार नाहीये. त्यामुळे आपल्या सर्वांना, कोष्टी साहेब तुमची तर खूप जास्त साथ लागणार आहे. आणि मला एक कोष्टी साहेबांबद्दल सांगावंसं वाटतं की जेव्हा भाऊ 2009 मध्ये जिंकले होते तेव्हा सुद्धा कोष्टी साहेब वसई तहसीलदार मध्ये होते आणि आजही 2024 मध्ये कोष्टी साहेब तहसीलदार आहेत. त्याच्यामुळे ते वसईसाठी खूप लकी आहेत. कोष्टी साहेब तुम्ही खूप लकी आहात वसईसाठी. जेव्हा जेव्हा तुम्ही वसईमध्ये येता तेव्हा तेव्हा वसईमध्ये परिवर्तन होतं, सत्ता बदल होतो आणि हा बदल आपल्याला आम्ही जाऊच देणार नाही आहोत. तुमच्या अंगात 10 हत्तींचं बळ आहे हो. दिवस रात्र आपण सगळ्यांनी मेहनत करून ही लढाई आपण यशस्वी करू द्या. हे आज मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. श्रमजीवी संघटना जिंदाबाद. जोरात आवाज द्या. मी 20 दिवस संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. माणुसकीची भीक नको, कमाने वाला, लूटने वाला, नया जमाना, लढेंगे लढेंगे. ही घोषणा मी वारणाभाऊ, उपाध्यक्ष केशवभाऊ आणि सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लढाऊ भावा बहिणींनो, 2 लढाया जिंकलो. एक ठाण्याच्या वन हक्काची लढाई आणि दुसरी पालघरच्या वन हक्काची लढाई आणि तिसरी आपण वसईची लढाई जिंकलो. आणि त्या लढाईमध्ये आपण सर्वांनी ज्या पद्धतीने काम केलं, ज्या पद्धतीने मेहनत केली, त्या मेहनतीला तोड नाही. आणि म्हणून सगळ्यांचे आभार मी सर्वप्रथम मानतो. श्रमजीवी संघटना ही सतत गतिशील असते. एक आव्हान गेलं का दुसरं आव्हान पेलायचं असतं
आणि आपल्याला आपल्याच लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला लढायचं असतं. आणि म्हणून सभासद मोहिमेच्या 2025ची, कारण ज्या संघटनेमध्ये तुमच्यासारखे लढवय्ये कार्यकर्ते आहेत त्या संघटनेची सभासद नोंदणी सुद्धा जास्त पाहिजे. बरोबर की नाही? आपण काही आपल्या संघटनेमध्ये आता थोडासा रचनेमध्ये बदल काही केलेले आहेत. ते बदल मी सांगतोय आणि सभासद मोहीमचं सांगतोय. आपल्याला जर आपला सांगाडा, म्हणजे आपण सर्व माणसं आहोत आणि माणसांचा शरीर हा हाडाने आणि मांसाने भरलेला आहे. बरोबर? जर आपण हाडं बाहेर काढली तर आपला शरीराचा काय होणार? काय होणार? बोला काहीतरी. काय होणार? गोळा होईल. चालेल का तो गोळा? चालेल का? गोळा बोलेल का? गोळा धावेल का? गोळा आंदोलन जिंकेल का? नाही ना. मग आपल्याला त्याच्यामध्ये हाडं भरावे लागतील. आणि मग ज्यावेळी हाडं भरली जातात तेव्हा तो शरीर धष्टपुष्ट शरीर तयार होतो आणि मग धावायला लागतो, बोलायला लागतो, आंदोलन करायला लागतो आणि जिंकायलाही लागतो. बरोबर की नाही? त्याप्रमाणे आपल्या संघटनेमध्ये आतापर्यंतची रचना होती तीच थोडीफार बदल करून आपण गाव कमिटी 7 जणांची निवडतो. तिथे आपण यावेळेस हा मी प्रस्ताव आपल्याकडे ठेवीत आहे. प्रस्ताव तुम्ही तालुका मीटिंग मध्ये, जिल्हा कार्यकारिणीमध्ये, राज्य कार्यकारिणीमध्ये हा ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय घ्यायचा आहे. आणि म्हणून गाव कमिटी प्रमुख, उपप्रमुख आणि सचिव हे पूर्वी पण होते, परंतु पूर्वी आपले 7 जणांची कमिटी होती. आता ही 3 जणांची कमिटी प्रत्येक पाडा आणि गाव कमिटीमध्ये आपण ठेवलेली आहे. थोडाफार हा बदल केलेला आहे. त्यामुळे तालुका सचिव, तालुका अध्यक्ष, सर्व विभागांचे प्रमुख याने हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर या गाव कमिट्यांच्या नंतर आपली ग्रामपंचायत म्हणजे झोन, आपण आता सर्वजण ग्रामपंचायतला महत्व देतोय की महाराष्ट्रातलं मंत्रालय मुंबईमध्ये असलं तरी आमचं गावाचं मंत्रालय एक ग्रामपंचायत आहे. आणि गावामध्ये सरपंच हा मुख्यमंत्री आम्हाला दिसतो, तर ग्रामसेवक हा मुख्य सचिव दिसतो. आणि त्यामुळे गावाच्या मुख्यमंत्र्यांकडून आणि गावाच्या मुख्य सचिवांकडून काम करून आपण घेतो की नाही? घेतलं की नाही तुम्ही? आता पुन्हा सुरुवात करायची. झाली निवडणूक गेली, आता पुन्हा जे अधिकारी काम करत नाही त्यांच्या मानगुटीवर बसून आपण काम करून घेणार की नाही? मग ते आता सुरुवात करायला लागेल. आणि म्हणून आपली रचना ही मजबूत पाहिजे. आणि म्हणून ग्रामपंचायत कमिटी त्याच्यामध्ये सुद्धा प्रमुख, उपप्रमुख आणि सचिव, नंतर ग्रामपंचायतचा महिलांचा प्रमुख, युवा प्रमुख, कातकरी घटक प्रमुख आणि शेतकरी घटक प्रमुख अशा पद्धतीची ती रचना आपण केलेली आहे. गाव कमिटीची निवड जी आहे ती विभाग प्रमुखांनी निवड करायची. जे विभाग प्रमुख आहेत आणि ते 20 ते 30 डिसेंबर पर्यंत या गाव कमिटी प्रमुखांची निवड, सर्व म्हणजे जवळपास 1000-1500 आपली गावपाडे आहेत, या सर्व गावांची निवड 20 ते 30 डिसेंबर पर्यंत आपल्याला करायची आहे. आणि त्यामुळं याची नोंद आपल्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. त्याचबरोबर जे विभाग आहेत त्या विभागाची प्रमुख, उपप्रमुख म्हणजे त्रिसदस्यीय समिती आहे ती, तिथे 5 ते 10 डिसेंबर पर्यंत त्यांची निवड करायची आहे. विभाग प्रमुख, उपप्रमुख आणि सचिवांची. तालुका अध्यक्ष आणि तालुका उपाध्यक्ष आणि सचिव यांची ती जबाबदारी आहे त्यांची निवड करणं. आणि मग 10 आणि 12 तारखेला उसगावला
त्यावर निर्णय होईल आणि त्यानंतर जिल्हा अध्यक्ष विभाग प्रमुखांच्या निवडी जाहीर करतील. म्हणजे 12 तारखेला या विभाग प्रमुखांच्या निवडी जाहीर होतील. ग्रामपंचायतचे जे प्रमुख आहेत म्हणजे झोनचे, त्यांची 11 ते 20 डिसेंबर पर्यंत निवड होईल आणि त्यांची निवड सुद्धा या वर्षभरामध्ये जवळपास 85,000 ते 90 पर्यंत जाऊ. परंतु पुढल्या वर्षी भाऊंचं स्वप्न आहे, ताईंचं स्वप्न आहे की माझ्या संघटनेचे एवढे जर चांगले कार्यकर्ते असतील तर 2 लाख सभासद नक्कीच करतील ना? करतील की नाही? जरा भाऊ कमी येतो आवाज. करणार की नाही? जरा जोरात करणार की नाही? भाऊंचे स्वप्न पूर्ण करणार ना आपण? शाबाश. तरी आवाज कमी आहे. तयार आहेत की नाही? तयार आहेत. फक्त घ्यायचे ते डिसेंबर महिन्यामध्ये घेऊन आपल्या लोकांना वाटप करायचे आहेत. आणि म्हणून वन जमिनीचा लढा, त्यानंतर जल जीवनचं जे मागे राहिलेलं काम आहे, हर घर काय नल से जल, मला वाटलं जल से नल काय, हर घर नल से जल. म्हणजे ही जी प्रधानमंत्र्यांची जी योजना आहे, महाराष्ट्राची जी योजना आहे की प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचलं पाहिजे, यासाठी सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये सभासद मोहिमेबरोबर हा विषय घेणार आहे. त्याच्या विषयाची मांडणी ते करणार आहेत. 1 डिसेंबरला आपली राज्य व्यवस्थापन सभा आहे. 4 डिसेंबर 2024ला जिल्ह्याचे कार्यकारिणी आहेत आणि तालुका मिटिंगी याच निमित्ताने आहेत. त्याचबरोबर जे विषय आहेत